Sukanya madam, how are you? Kiran sir, how are you? Pawan sir, how are you? Nice to see you all. Yes, it's a 10 o'clock. कैसे हैं आप लोग? पवन सर, good evening. How are you? Sukanya madam, how are you? Kiran sir, how are you? Nice to see you all on the channel. आजही मित्रांनो, आज आपण अशाच नवीन प्रश्नांची चर्चा करणार आहोत. जे वेगवेगळे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न असतात त्या संदर्भातली चर्चा. रमेश सर, नाइस मीटिंग यू. मनीषा मॅडम, गुड इव्हनिंग. नाइस टू सी यू ऑन दिस चॅनल. भागवत सर, वेलकम बॅक टू द शो. थँक यू व्हेरी मच. सुकन्या मैडम, यस, हाउ आर यू? नासिक सर, अरुण सर, भागवत सर, क्या बात. बहुत सारे लोग जुड़ रहे हैं. 1-2 मिनट के लिए उनका इंतज़ार भी करते हैं. अरुण सर, क्या चल रहा है? गुड इवनिंग. रमेश सर, गुड इवनिंग. हाउ आर यू? नाइस टू सी यू ऑल ऑफ यू. यस, या मित्रांनो, लेक्चरला आपण आज सुरुवात करतोय. वेगवेगळे प्रश्न आजही आपण चर्चेला घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. घेतले का तुमची वही तुमच्या सोबत, 10ची वही? मित्रांनो, मी सतत सांगत असतोय की जे ऐकतात ते टिपत चला, लिहित चला. ही सवय लागणं खूप गरजेची गोष्ट आहे. इंग्लिश इज व्हेरी इझी इफ यू प्रॅक्टिस. इफ यू डोंट प्रॅक्टिस, नथिंग इज इझी. सो यू हॅव टू कीप युअर सेल्फ इन प्रॅक्टिस. तुम्हाला स्वतःलाच ते प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे. डेली बेसिसवर दररोज काहीतरी नवीन ॲडिशनल शिकत गेलं पाहिजे. माझ्या अनुभवातूनच हे मी सगळं बोलायला लागलोय. दिस इज नॉट हॅपन्ड ओव्हरनाईट. एका रात्रीत माझ्या आयुष्यात काहीच घडलेलं नाही. व्हॉट एव्हर आय एम टीचिंग, जे काय तुमच्याशी मी बोलतोय त्यासाठी 20 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. सिन्स माय स्कूल डेज, सिन्स माय कॉलेज डेज, त्या दिवसांपासून केलेली तयारी ही आज मी तुमच्याशी शेअर करायला लागलो. त्या दिवसात काही पडलेले प्रश्न, त्या प्रश्नांची झालेली उकल, त्याचं असणारं वाचन आणि त्यातून काही सुचलेल्या गोष्टी, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत मांडायला लागलो. वास्तविक या सगळ्या गोष्टींना प्रचंड कालावधी माझ्या आयुष्यातला गेलेला आहे. मी MA इंग्लिश नाही, D.Ed झालेलं नाही, MA इंग्लिश नाही, नथिंग इज विथ मी. अशी कोणतीही डिग्री माझ्याकडे नाही. तरीसुद्धा मी हे करू शकतो जस्ट बिकॉज ऑफ माय इंटरेस्ट. माझा इंटरेस्ट या लँग्वेजभोवती लहानपणापासून कॉलेजला असल्यापासून होता आणि ती गोष्ट मी हळूहळू शिकत गेलो. मला कॉलेजला असताना कळालं होतं की होम आणि हाऊस कुठं वापरायचं असतं. या शब्दांकडे जाणीवपूर्वक कशा पद्धतीनं प्लांटिंग केलं जातं, शब्दाचा अर्थ कसा बनतो, शब्द कसा वापरला जातो, ओके, या बारीक बारीक गोष्टी न्यूजपेपरमधून वाचत असताना मला कळत गेल्या. आणि हीच तुम्हाला सवय लागावी हा उद्देश ठेवून मी दररोज रात्री तुमच्याशी चर्चा करतोय. कदाचित काही लोकांना वाटत राहतं की गुरुजींनी काहीतरी जादूची कांडी 10 वाजता घेऊन यावी, आमच्या भोवती फिरवावी आणि दुसऱ्या दिवशी सगळं धाडधाड फाडफाड इंग्लिश यायला लागावं. असं काही होत नाही. हे होत नाही हे सांगण्यासाठी ओके धाडस लागतं. लक्षात घ्या, या सर्व गोष्टी येतील. 100% ह्या तुम्हाला सगळ्या जमणार आहेत. 101%. काहीच नाही याच्यात, फक्त तुमची प्रॅक्टिस असणं खूप गरजेची गोष्ट. आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे, ज्या पद्धतीनं तुम्हाला तयार केलं गेलेलं आहे, ज्या पद्धतीनं या विषयाची लहानपणापासून शाळेत असल्यापासून भीती घातलेली आहे, ती भीती कुठेतरी निघून जावी. आपल्याला जमतं, आपल्याला कळतं असं ज्यावेळा वाटायला माणसाला चालू होतं त्यावेळा तो माणूस स्वतःहून ते करण्यासाठी धडपडतो. त्याला पहिल्यांदा हे कळायला हवं की मला जमतं. शाळेत असताना तुमची अवस्था हीच झाली, मला काहीच कळत नाही, फक्त ते गुरुजींनाच कळायचं आणि मग आपला इंटरेस्ट निघून गेला. सतत या गोष्टी मी प्रेशराईज एवढ्यासाठी करतोय मित्रांनो, या विषयाची प्रचंड भीती आजही आहे. ओके, याचं कारणच हे आहे की चुकीच्या पद्धतीनं दिलं गेलेलं शिक्षण, चुकीच्या पद्धतीनं सांगितल्या गेलेल्या गोष्टी, मुलांना शिक्षण देण्यापेक्षा त्या विषयाविषयी आवड निर्माण करणं आणि आवड निर्माण करणारा गुरुजी ज्यावेळा आयुष्यात भेटतो त्यावेळा त्या विषयाविषयीची प्रगती ही तुम्ही विचार करू शकणार नाही, इतक्या जलद गतीनं तुमची होताना दिसते. हाच उद्देश आहे. मी तुमच्याशी 10 वाजता येतोय, काही लहान लहान गोष्टी तुम्हाला सांगतोय, शब्द सांगतोय, लिहून घ्या म्हणतोय, ते वाचा म्हणतोय, दररोज बघा म्हणतोय, राईट. मी साईबाबा नाही की उद्या परीक्षेला काय येणार आहे ते सांगायला. पुन्हा सांगतो, माझ्याविषयी प्रचंड गैरसमज करून घेऊ नका. मी तुमचा भाषेचा असणारा आवाका, त्या भाषेकडे बघण्याची नजर, परीक्षेला येणारे प्रश्न, इडम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट या संदर्भातला असणारा तुमचा दृष्टिकोन विकसित करावा
यासाठी मी येतोय. बऱ्याच लोकांना हे पटत नाही. काही लोकांना वाटतं की गुरुजी जादूची कांडी घेऊन येतील आणि काहीतरी आपल्याला लगेच नोकरी मिळेल, नोकरी मिळाली की जॉबवर जाऊ, 50,000 घेऊ आणि लगेच लग्नाच्या बोहल्यावर उभं राहू. त्यातली स्वप्न सोडून द्या. पुन्हा एकदा सांगतो, ओके, फॅक्ट ही अशीच आहे. अभ्यास करावा लागेल, पण तो अभ्यास आनंदानं कसा करता येईल, आनंदानं जी गोष्ट आपण करतो त्या गोष्टीचा कधीही कंटाळा येत नसतो. म्हणून मी सतत सांगते, विषय कोणताही असो, मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश, मराठी आणि कोणताही विषय घ्या, त्या विषयामध्ये जेव्हा आपल्याला आनंद वाटतो ती गोष्ट तुम्ही केल्या वाचून राहत नाही. आणि हा आनंद तुम्हाला मिळावा म्हणून मी 10 वाजता तुमच्याशी येतोय, तुमच्याशी बोलतोय, गप्पा मारतोय. त्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. कदाचित काही लोकांना ते वाटत राहतं की गुरुजींनी काहीतरी जादूची कांडी आणावी. माझ्याकडे जादूची कांडी नाही. पुन्हा सांगत राहतो या सगळ्या गोष्टी. अशाच पद्धतीच्या काही ट्रिक्स ज्या असतात की भाषेतल्या काही ट्रिक्स असतात, परीक्षेला आलेले प्रश्न असतात, त्या संदर्भातली एक बॅच मित्रांनो आहे. याच्यामध्ये 30 लेक्चर्स आहेत. इथं जरी 25 लिहिलं असलं तरी 30 लेक्चर्स आहेत. 199 रुपयाला मित्रांनो फक्त बॅच आहे. या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. या बॅचमध्ये ते सगळे कंटेंट घेतलेले आहेत जे परीक्षेला असतात. पॅराजंबल आहे, एरर डिटेक्शन, फिल इन द ब्लँक्स, इडम्स, फ्रेजेस, सिनोनिम्स, पॅसेज, क्लोज टेस्ट, सगळ्याच गोष्टी इन ब्रीफ तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत. 30 लेक्चरमध्ये त्या सगळ्या शेअर केलेल्या आहेत. लक्षात घ्या, अशा पद्धतीनं जर तुम्ही शिकत गेलात तर मी म्हणेन खऱ्या अर्थाने इंग्रजी यायला चालू होईल. धीमे और सज्जनों, यह है आपके सामने पहला सवाल. सडनली शी बिकेम कॉन्शियस रिगार्डिंग द प्रेजेंस ऑफ अ स्ट्रेंजर इन द रूम. नाव रिगार्डिंग इज द वर्ड विच इज अंडरलाइंड. रिगार्डिंग हा शब्द आहे ज्याला अंडरलाइन केलेला आहे आणि यू नीड टू चेंज इट. इफ देर इज अ नो रिक्वायरमेंट ऑफ एनी चेंज you can go with the last option, no improvement is there. If there is a requirement of any change, there are options about, of and over is there. Which would be the correct one? Yes, you can go for this question. और आपके पास समय अवधि है 30 seconds. Just check your English now. Come on. Sanket sir, good evening. Nice to see you. Archana madam, good evening. Kranti madam, good evening. क्या बात. Suddenly she became conscious regarding the presence of stranger. यस मित्रांनो, आवाज येत असावा माझा. सुरू झाला आहे, सुरू झालं आहे. यस, झालं आहे. यस, माझा आवाज येतोय का? यस, माझा आवाज येत असावा. येत असेल तर क्लिअर सांगा. यस, या साऊंड येतोय का? क्लिअर. क्या बात. इंद्रजित सर, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो. आपण लेक्चर चालू करतो बरोबर 10 वाजता आणि त्यांचं लोड शेडिंगचं ट्रिपिंगचं टायमिंग आहे 10 वाजून 5 मिनिटांनी.
मी काय सांगालोय बघा, लोड शेडिंगचा विषय असल्यामुळं ज्या वेळेला स्विच ओव्हर करायचं असतं त्यावेळेला MCB बंद करावा लागतो आणि तो बंद करून पुन्हा लाईट दुसऱ्या लाईनवर टाकावी लागतं. हे MSCBचं काम आहे. ते अचानक बरोबर 10:05 बंद करतात आणि आपलं लेक्चर नेमकं 2 मिनिटं चालू झालेलं असतं. लक्षात येते का मी काय बोललो? लोड शेडिंगचा विषय आहे की एका फिडरवरून दुसऱ्या फिडरवर ज्या वेळेला लोड टाकायचा असतो त्यावेळेला MSCB कडून 2 ते 5 मिनिटाकरता लाईट बंद केली जाते. पुन्हा तो लोड दुसरीकडे डायव्हर्ट करून परत आपल्याला कनेक्शन दिलं जातं. यासाठी हा MSCBचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या लक्षात आलेला आहे का बघा काय व्हायला लागले? दररोज त्यांचं टायमिंग नेमकं 10 वाजता आहे. यस, पक्षी उडून गेले जाऊ द्यात, काही प्रॉब्लेम नाही. पण मुद्दा काय आहे तो लक्षात येऊ दे तुमच्या. मुद्दा हा आहे की आपण कदाचित उद्यापासून थोडंसं टायमिंग बघू आणि 10:10 कदाचित आपण चालू करू आपलं लेक्चर. तुमच्या लक्षात आलं का मी काय बोललो? मी का हां यस कळालं का? काही लोकांना कळालं असं मला काय म्हणायचं आहे, राईट? की बरोबर 10 वाजता ते लोड शेडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं फिडर डायव्हर्ट केला जातो, स्विच ऑफ केलं जातं MSCB कडून आणि पुन्हा ते 10:05 पुन्हा चालू केलं जातं. त्यासाठी थोडंसं आपण उद्यापासून 10:05 किंवा 10:10 मी लेक्चर चालू करेन अशा पद्धतीनं मला वाटते. कारण स्ट्रीम की तयार करत असताना सुद्धा मित्रांनो काही प्रॉब्लेम असतो की स्ट्रीम कीला टायमिंग दिलेलं असतं 10, 10:30 असं ते टायमिंग असतं. तरीसुद्धा 10:15चं टायमिंग त्याच्यात आहे का बघतो आणि तशा पद्धतीनं मी तुम्हाला इंटिमेट करेन. तुमचा इश्यू लक्षात आला का? काय इश्यू आहे? कदाचित लक्षात आला असावं. यस, तुमच्या लक्षात आला असावं. हे मुद्दाम केलं जात नाही, लक्षात येऊ दे तुमच्या. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असतो, संयम धीर आपल्याकडे असणं गरजेची गोष्ट आहे. यस, आता पुन्हा एकदा आपण चालू करू. जस्ट अ मिनिट. यस मित्रांनो, हा आहे तुमच्यासोबतचा पहिला प्रश्न. याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. बऱ्याच लोकांनी याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. क्या बात. यस, तुमच्या लक्षात आलं असावं मला काय म्हणायचं आहे. या ओके. सडनली शी बिकेम कॉन्शियस रिगार्डिंग द प्रेझेन्स ऑफ स्ट्रेंजर अनोळखी माणूस जो असतो त्याला स्ट्रेंजर म्हटलं जातं इन द रूम. म्हणजे सडनली शी बिकम कॉन्शियस रिगार्डिंग. मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं आहे का बघा? रिगार्डिंगला रिप्लेस करावं लागेल. ओके, कॉन्शियस ऑफ का कॉन्शियस अबाउट? लक्षात मित्रांनो आलं पाहिजे. कॉन्शियसला मित्रांनो अबाउट लागतं. प्रिपोजिशनचे प्रश्न आमचे चुकतात. ही कायमची आपली एक तक्रार आहे, राईट? लक्षात ठेवा. कॉन्शियस अबाउट द प्रेझेन्स ऑफ स्ट्रेंजर इन द रूम. कॉन्शियस ऑफ व्यक्ती ज्या वेळेला असते ओके त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला अबाउट वापरायचा. ही स्ट्रेंजर आहे, ही व्यक्ती आहे. ओके, प्रेझेन्स ऑफ अ स्ट्रेंजर अबाउट यायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं उत्तर चुकलेलं आहे. रेश्मा मॅडम लक्षात ठेवा. ओके, कॉन्शियस ऑफ समथिंग इज दॅट. काही गोष्टी असतील तर त्यासाठी समथिंग तुम्ही ऑफ वापरू शकता, पण ज्यावेळेला व्यक्ती असते त्यावेळेला मात्र मित्रांनो अबाउट वापरायचा आहे. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. जर ए बरोबर तुम्ही जात असाल 4 मला वाटतं क्रांती मॅडम 4 येणार नाही. नो इम्प्रूव्हमेंट इज नॉट देअर. यू नीड टू गो विथ द अबाउट. मित्रांनो प्रेपोजिशनसाठी जाणीवपूर्वक तुमची तयारी असणं खूप गरजेची गोष्ट. प्रेपोजिशन्स वापरत असताना वाक्यात आपल्याला सगळंच बरोबर वाटतं. कॉन्शियस ऑफ, कॉन्शियस अबाउट, कॉन्शियस ओव्हर सगळंच बरोबर वाटायला लागतं. यासाठी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक म्हणून 10ची वही अत्यंत महत्त्वाची. कॉन्शियस अबाउट, कॉन्शियस अबाउट, कॉन्शियस अबाउट तुम्ही म्हणत राहिलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर देवपूजा केल्यासारखी इंग्रजीच्या वहीची पूजा करा आणि त्यातल्या लेक्चरमध्ये काय काय दिलेलं आहे ते एक वेळा डोळ्याखालून घाला मित्रांनो. सर्व गोष्टी हळूहळू जमायला चालू होतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. काय प्रश्न आहे बघा तुमच्यासाठीचा? यस, व्हेरी सिम्पल क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर मात्र देताना तुमची चूक होते का बघा. आय वर्कड ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फॉर 8 months. काय मित्रांनो उत्तर द्याल? उत्तर देण्याकरता तुमच्याकडे आहेत 30 सेकंद. उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. कम ऑन. ऋषी सरी सिंग लाईक करा सर्वांनी. मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा.
आणि चॅनल सबस्क्राईब करा. हां, प्रतीक सर, थोडासा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मध्ये स्टॉप झालं होतं, आता चालू आहे. आय वर्कड ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फॉर 8 months. काय मित्रांनो उत्तर द्याल? 2 नंबर, ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. यस, क्या बात. प्रणिती मॅडम इज सिंग थर्ड ऑप्शन. राहुल सर इज ए ऑप्शन. या बानो मॅडम इज सेइंग फर्स्ट ऑप्शन. नीता मॅडम फर्स्ट ऑप्शन. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे का बघा, या ठिकाणी फॉर 8 months मित्रांनो ही फ्रेज दिसते, हे ड्युरेशन आहे. कायम सांगत आलोय मित्रांनो की ज्या वेळेला फॉर किंवा सिन्सची फ्रेज दिसते तेव्हा 2 टेन्सचा वापर केला जाऊ शकतो. द फर्स्ट वन इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, अदरवाइज यू कॅन अप्लाय सेकंड टेन्स दॅट इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दॅट इज वाय दिस गोज रॉंग. राईट, हे वरकडे येणार नाही मित्रांनो. या ठिकाणी आय हॅव बीन वर्किंग असं तरी करू शकता किंवा आय हॅव वर्कड. जनरली या ठिकाणी प्रोसेस दाखवायची असल्यामुळं आय हॅव बीन वर्किंग ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फॉर 8 months. मित्रांनो लक्षात ठेवा, फॉरची किंवा सिन्सची फ्रेज आली तर मित्रांनो आपल्याला वापरावं लागतं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर समजण्यासाठी आपल्याला टेन्सची माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. टेन्सवरचे काही ठराविक मुद्दे जे आहेत ते शॉर्ट ट्रिक्समध्ये सांगितलेले आहेत, ते जर बघितला तर तुमच्या हे सहज लक्षात येईल की कशा पद्धतीनं सिन्स आणि फॉरचा वापर केला जातो. मित्रांनो, हार्डली हा शब्द वापरलेला आहे. ओल्ड हॅबिट्स डाय हार्डली. आता हार्डली तुम्हाला रिप्लेस करायचा आहे. डाय हार्ड, टू हार्ड, मच हार्डली आर नो इम्प्रूव्हमेंट. 30 सेकंदाचा वेळ मित्रांनो. बघूया या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे काय आहे. ओल्ड हॅबिट्स डाय हार्डली. Yes, Bhagwat sir, you are correct. Wow, Kranti madam is saying die hard. Old habits die hard, too hard, much hardly or no improvement. साधी गोष्ट आहे मित्रांनो, डाय हार्ड. याचा अर्थ तुम्ही काय काढाल? डाय हार्ड. ओके, डाय हार्ड म्हणजे डाय म्हणजे मरणे. डाय हार्ड म्हणजे त्या मरतच नाहीत, त्या मरण्यासाठी हार्ड आहेत. याचा अर्थ मित्रांनो, ज्या जुन्या सवयी आहेत त्या लवकर सुटत नाहीत. मित्रांनो, किती सुंदर वाक्य आहे बघा. ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड म्हणजे त्या मरतच नाहीत, म्हणजेच त्या सुटत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. डाय हार्ड इज द फ्रेज. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो ह्या डाय हार्डचा वापर केला जातो. आपण असतो बघा डाय हार्ड फॅन, म्हणजे अशा पद्धतीनं डाय हार्डचा वापर केला जातो. चिवट अशा अर्थानं ते वापरलं जातं. चिवट, जी गोष्ट निघूनच जात नाही त्याला म्हटलं जातं चिवट. राईट, बघा ओल्ड हॅबिट्स ह्या चिवट असतात, त्या निघून जात नाहीत. डाय हार्ड इज दॅर. उत्तर मित्रांनो, कायम अशा बारीक सारीक गोष्टी नोंदवून ठेवा की ज्या गोष्टी मी मराठीत सांगत असतो त्या तुमच्या रेफरन्सनुसार मित्रांनो सहज लक्षात राहतील. ही बाजू कळाल. हार्डली म्हणजे कधीही नाही, अगदी बरोबर. हार्डली म्हणजे जवळजवळ नाहीच अशा अर्थानं ते वापरलं जातं. ओके, हार्डली कॅरीज द निगेटिव्ह मिनिंग. यस, गो फॉर द नेक्स्ट वन. मित्रांनो, तुम्हाला सिमिलर वर्ड द्यायचा आहे आणि ॲडमॉनिशन, रिझन इज दॅर, ॲडमिशन इज दॅर, वॉर्निंग इज दॅर ऑर हिंड्रन्स इज दॅर. सिमिलर वर्ड सिनोनिम द्यायचा आहे. काय उत्तर असावं? चूज द वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द वर्ड ग्रुप ऑफ वर्ड्स. ॲडमॉनिशन. यस, क्या बात. दिनकर सर अगदी बरोबर. डाय हार्ड, चिवट. यस, क्या बात. ॲडमॉनिशन. डी ऑप्शन, हिंड्रन्स. यस, पहिल्यांदा या गोष्टी आपल्याला कळतात का ते बघूया की याचा अर्थ पहिल्यांदा माहीत पाहिजे. ॲडमॉनिशन, ताकीद देणे, ताकीद.
बऱ्याच वेळेला ताकीदला मराठीत तुम्हाला माहिती असं ताकीद दिली जाते त्यावेळेला ॲडमॉनिशन असं म्हटलं जातं. हा शब्द माहिती पाहिजे मित्रांनो. ॲडमॉनिशन नाऊन तयार केलेला आहे TION. मला सांगा रिझन, ॲडमिशन, हिंड्रन्सचा अर्थ आहे मित्रांनो अडचण. हिंड्रन्स अडचण आहे. वॉर्निंग इज द करेक्ट ऑप्शन. एकाच माणसानं उत्तर दिलेलं आहे प्रवीण सर. यस कीर्ती मॅडम. सेकंड ऑप्शन मनीषा मॅडम. उत्तर चुकलं तरी चालेल. 10च्या वहीत ठळक लिहा. ठळक मित्रांनो मी शब्द लक्षात ठेवण्याची एक गोष्ट लॉजिक तुम्हाला सांगतो. काही लोकांना अशी सवय असते की ते लिहिताना असं लिहितील ॲडमॉनिशन वहीत. बघा ॲडमॉनिशन हे असं लिहिणार आणि त्याचा अर्थ लिहिणार. ओके ॲडमॉनिशन म्हणजे वॉर्निंग. ओके हे तुम्ही लिहाल वॉर्निंग. हे असं बारीक लिहाल. ओके माझं टेक्निक असं होतं म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो एखादा शब्द समजा मला येत नसेल तर मी तो शब्द ठळक आणि एका पानावर एकच शब्द लिहायचो. म्हणजे मी हा शब्द मला नवीन वाटला आणि तो मला लक्षात ठेवायचा असेल तर मी काय करायचो बघा. मी पहिल्यांदा ॲडमॉनिशन असं लिहायचं. ॲडमॉनिशन. ओके हे इतकं मोठं लिहायचो. एका पानावर एकच शब्द ॲडमॉनिशन हे एवढाच शब्द लिहायचा. याचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो. ह्याचं कारण सायकोलॉजिकली जर विचार केला तर मित्रांनो आपल्याला ठळक गोष्टी मेंदू कायम रजिस्टर करतो. हे जर मी असं ॲडमॉनिशन लिहिलं ॲडमॉनिशन ओके हे ॲडमॉनिशन मेंदू म्हणतो हे काय किचकट आहे हे काय लक्षात राहत नाही. तेच हे मोठं लिहून ठेवा. एका पानावर एकच शब्द मेंदू कॅच करतो. शाळेत असताना बघा शाळेत असताना सुद्धा अंकल्पी तुम्ही शाळेला गेला असाल पहिली दुसरी गेला होता ना तर त्यावेळेला शाळेत सुद्धा तुम्हाला प्राणी शिकवत असताना पहिल्यांदा मुंगी शिकवली नाही. मुंगीचं चित्र दिलेलं नाही. तुम्हाला दिलेलं आहे हत्ती. यस तुम्हाला शाळेत शिकवलं आहे पहिल्यांदा हत्ती. माहीत आहे हत्ती मोठा असतो. हो तो दिसतो व्यवस्थित डोळ्याला ठळक. लहान मूल ते इमेज कॅच करतं लगेच. मुंगी दाखवलेली नाही त्याला शाळेत. बघा तुम्ही अंकल्पित वगैरे बघा. याचं कारण काय की माणसाची मेंदूची एक सायकोलॉजी आहे. ती सायकोलॉजी मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते लगेच कॅच करतं. मग शब्दांच्या बाबतीत तुम्ही असं करू शकता. तुम्ही एकाच पानावर 100 शब्द लिहिता. किती 100 एकाला तुम्हाला वाटतं जागा वाया जाऊ नये. मेंदू म्हणतो हे काय किचकट केलेस हे बघू नको तू माझ्याकडे हे मला आवडतच नाही हे करायचंच नाही मला. तोच एक शब्द लिहा ॲडमॉनिशन असाच लिहा ॲडमॉनिशन. तुम्ही बघा हे मॅजिक वापरून बघा मित्रांनो हे कळतं का सायकोलॉजिकली मी विचार करालोय की शब्द कसे शिकता येतील. शब्द हे अशा पद्धतीने शिकता येतात. एका पानावर एकच शब्द पेज वाया गेलं तरी चालेल. आणि गंमत अशी झाली समजा की तोच शब्द परीक्षेला आला. हो की हा ॲडमॉनिशन हाच शब्द परीक्षेला आला असं गृहीत धरा आणि त्याचं सिनोनिम त्याने विचारलं आणि ते वॉर्निंग दिलं. एका पानाची किंमत मित्रांनो 10 पैसे असते. पण या प्रश्नानं जर तुम्हाला जिंकून दिलं तर हे एक पेज मित्रांनो 10 लाखाचं काम करेल तुमचं. हा एक ब्रॉड व्ह्यू ठेवून कुठेतरी विचार करा तर तुम्ही कुठेतरी जिंकण्याची शक्यता जास्त आहे. यस मी काय बोललो किती लोकांना कळालं त्याने जरा बोटवर करा बघू. तिथल्या तिथंच बोटवर करा किंवा मला तरी काहीतरी सांगा की बाबा हे गुरुजी काय बोलतोय हे कळतंय का. ही सायकोलॉजी आहे. शब्द लक्षात ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत मित्रांनो. त्यातली ही एक पद्धत आहे की तो शब्द ठळक काढा. ठळक लिहा. एकच शब्द लिहा आणि जिथं तुम्ही एकटे असता त्या ठिकाणी तो शब्द लिहा. 2 ठिकाणी माणूस एकटा असतो. एक म्हणजे बाथरूममध्ये आणि टॉयलेटला गेल्यानंतर. हे मी मुद्दाम सांगतोय कारण मी असे शब्द तशाच ठिकाणी शिकलो. बाथरूममध्ये शब्द असायचे ते मुद्दाम आणि दररोज त्या ठिकाणी जावंच लागायचं. त्यामुळे तो शब्द दररोज दिसायचा. वाईट अर्थानं मी कधीच सांगत नाही मित्रांनो. शिकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगावल्या. मेंदू रजिस्टर करतो अशा गोष्टी. हे मी मुद्दाम सांगायला लागलोय की अशा गोष्टी करत राहायच्या की जेणेकरून तो शब्द कायमचा माझ्या लक्षात राहिला पाहिजे. शिकण्याची वेगवेगळी पद्धत आहे मित्रांनो. चांगलं तेवढं घेत चला. तुमच्याशी मी वाईट कुठलीच गोष्ट बोलत नाही. फक्त तुम्हाला कळावं मेंदू कोणती गोष्ट रजिस्टर करतो हे आयुष्यभर सुद्धा आपल्याला कळत नाही. काय रजिस्टर करतो त्याचा नॅचरल इंटरेस्ट कशात आहे हेही आपल्याला माहीत नसतं. मित्रांनो जर ठळक दिसतं मोठं दिसतं त्याच्यात मेंदूला जास्त रस असतो. बारीक बारीक जे असतं त्याच्याकडे त्याला बघायला वेळ नसतो. ते म्हणतं काही कळत नाही. त्यामुळे तुम्हाला शाळेत असताना सुद्धा अंकल्पी जेव्हा तुम्ही घेतली त्यावेळेला ठळक हत्ती दाखवलेत. ओके हत्ती दाखवलेला आहे. घोडा दाखवलेला आहे. मुंगी दाखवले पण ते नंतर दाखवले. नंतर मुंगी दाखवले कारण रेफरन्सला लगेच कळतं की हत्ती मोठा मुंगी लहान.
म्हणजे रेफरन्स कळतो लगेच तुम्हाला. मग ते मूल बघतोय की मुंगी लहान आहे, हत्ती मोठा आहे, पहिल्यांदा मुंगी नाही दाखवली. सायकॉलॉजिकली मित्रांनो या गोष्टी मनावर बिंबतात आणि त्या चांगल्या लक्षात राहतात. बालमानसशास्त्राचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. यस, माझ्यामध्ये काही लोकांना वाटतं की गुरुजी आपला वेळ वाया घालवलाय, 100 शब्द याच्यात आम्ही शिकलो असतो. जा बाबा, तसं होत नाही. हे असंच राहतं. हे हळूहळू चर्चेचा विषय आहे. आज मला नवीन शब्द कळाला तो म्हणजे ॲडमॉनिश. क्या बात. ओके, अगला सवाल. Kimi estimated how much wear and dash the new tires could handle. Tear is there, abuse is there, effect is there or impact is there. मित्रांनो, काही फ्रेजेस इडम जर माहिती असतील, काही शब्द असे पेअरमध्ये येणारे शब्द माहिती असतील, उत्तर 100% येऊ शकतं. मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो SSC CGL करता. Kimi estimated how much wear and dash the new tires could handle. Tear is there, abuse is there, effect is there or impact is there. Come on. यस, क्या बात. वाव, व्हेरी गुड. म्हणजे हा शब्द आपल्याला माहिती पाहिजे. वियर अँड टियर असा शब्द असतो मित्रांनो. झीज ज्याला म्हणतात. काय म्हणतात? झीज. वियर अँड टियर. टियर म्हणजे झीज, वियर अँड टियर. एखादी गोष्ट वियर अँड टियर होते, घातल्यानंतर ती खराब होत जाते, त्याला झीज म्हटलं जातं. वियर अँड टियर इज दॅट. मित्रांनो, ॲब्यूज येणार नाही, इफेक्ट नाही, इम्पॅक्ट नाही, टियर. मित्रांनो, शब्दांकडे बघत असताना अशा जोडीतले शब्द हमखास विचारले जातात. साध्या गोष्टी असतात, रिवाईज होत जातात. वियर अँड टियर. टियर हा शब्द लक्षात ठेवा. झीज होणे. वियर म्हणजे परिधान करणे, घातल्यानंतर ती गोष्ट झीज होते ना. शर्ट तुम्ही घालता, त्यानंतर तो झिजत जातो. म्हणजे तुम्ही घातला, वियर ओवर वॉन, आणि हे टियर टॉन, अशा पद्धतीने मित्रांनो टियर येतं. झीज असा त्याचा अर्थ आहे. ए इज द करेक्ट ऑप्शन. अरुण सर, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. जोडी लक्षात ठेवा. वियर अँड टियर, वियर अँड टियर, वियर अँड टियर. ज्यांना माहीत नाही त्यांनी 100 वेळा म्हणा. झीज काय, तुमची जीभ जी आहे ती काय झिजणार नाही, त्यामुळे म्हणत चला वियर अँड टियर. टियर म्हणजे झीज होणे एखाद्या गोष्टीची, ते आपल्याला कळावं लागतं. अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या जोड्या विचारल्या जातात परीक्षेत, ज्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. गो फॉर द नेक्स्ट वन. ओके, थ्रिफ्टी या शब्दाला सिमिलर शब्द विचारला आहे. थ्रिफ्टी म्हणजे काय? इकॉनॉमिकल, ग्रेडी, कंपॅशनेट और एक्स्ट्राव्हॅजंट. 30 सेकंदाचा वेळ मित्रांनो तुमच्यासोबत. कमान. यस, काय मित्रांनो एक उत्तर द्याल? सिमिलर वर्ड विचारलेला आहे. रेश्मा मॅडम, सिमिलर वर्ड. यस मित्रांनो, सिमिलर वर्डसाठी पहिल्यांदा याचा अर्थ माहिती पाहिजे. काटकसरी. ओके, काटकसरी. काटकसरी, पैसे जास्त न खर्च करणारा. थ्रिफ्टी. त्याला आपल्याला शब्दच माहीत नाहीत. माझी आई काटकसरी आहे, माय मदर इज थ्रिफ्टी. आपण कधी म्हणालोच नाही हो, हे शब्दच आपल्याला माहीत नाही. काटकसरी, उधळपट्टी न करणारा, काटकसरी. थ्रिफ्टी इज दॅट. सिमिलर वर्ड आहे. एक्स्ट्राव्हॅजंट याचा अर्थ आहे मित्रांनो उधळ्या. ग्रीडी याचा अर्थ आहे आधाशी. कंपॅशनेट याचा अर्थ आहे दया असणारा, दयाळू, कंपॅशनेट. ओके, इकॉनॉमिकल याचा अर्थ आहे मित्रांनो काटकसरी. 1 नंबरचं उत्तर येईल मित्रांनो. ग्रीडीचा अर्थ आहे मित्रांनो आधाशी. ओके, खाण्याशी संबंधित आहे मित्रांनो आधाशी. त्याचा आणि याचा काटकसरीशी काही संबंध नाही. इकॉनॉमिकल याचा अर्थ आहे मित्रांनो. काही लोकांना हे कळालंच नाही, त्यांना वाटलं की इकॉनॉमिक्सवरती काहीतरी आहे. मित्रांनो हे ॲडजेक्टिव्ह आहे. माय फादर इज इकॉनॉमिकल.
ओके, माय फादर इज इकॉनॉमिकल याचा अर्थ आहे मित्रांनो माझे वडील काटकसरी आहेत. माय फादर इज थेफ्टी याचा अर्थ आहे काटकसरी आहेत. मित्रांनो अशा पद्धतीचे शब्द आपल्याला येणं आणि ते लिहून घेणं मित्रांनो खूप फ्रुगल, क्या बात, व्हेरी गुड. फ्रुगल, कंजूस, क्या बात. पोलाइट, हंबल, नम्र अशा पद्धतीनं मित्रांनो कंपॅशनेटला तुम्ही समानार्थी शब्द घेऊ शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, शब्दांकडे जात असताना कुठेही गडबड करू नका, पळून जाऊ नका, शब्दाला सामोरं जा. सिनोनिम्स अँटोनिम्स शिकवायला लागले की लोकांना वाटायला लागतं की अरे यार ये तो बहुत गडबड हो गई, हम किस लिए आए थे. सिनोनिम्स अँटोनिम्स मित्रांनो खूप धीराने शिकावे लागतात. एकाच दिवशी 50 शब्द घेऊन नाहीच चालत. एक एक गोष्ट इकॉनॉमिकल आपल्याला माहीत नाही, थ्रिफ्टी माहीत नाही, येस एक्स्ट्राव्हॅजंट माहीत नाही. हे शब्द आपल्याला कुठं ना कुठंतरी उपयोगाला ठरतील. 10च्या वहीत नोंदवून घ्या. सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरनं सांगितल्यासारखं एक वेळा बघा. ओके, चर्चा करा, दुसऱ्याला पाठवा. 1000 गोष्टी त्या SMS पाठवता, स्टेटस ठेवता. अशा शब्दांचे स्टेटस ठेवा जेणेकरून ते शब्द दुसऱ्यांच्यापर्यंत पोहोचतील, किंबहुना तुम्हालाही कळतील आणि दुसऱ्यालाही कळतील. आपण शब्दांसाठी स्वतःहून काहीतरी करणं ही गरजेची गोष्ट आहे. गुरुजींना अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत शब्द येण्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता मात्र तुमच्याकडे लॉजिक पाहिजे मित्रांनो. पॅराजंबलचा प्रश्न आहे मित्रांनो, जो हमखास परीक्षेला विचारला जातो. एक लॉजिक जर तुम्हाला कळालं तर याचं उत्तर अगदी चटदिशी काढू शकता. बघूया हे लॉजिक कुणाच्या लक्षात येतंय का. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे मित्रांनो, कमाल. सुवार्ता मॅडम, ॲब्सोल्युटली यू आर करेक्ट. वाक्य वाचून बघा, काही सुचतंय का बघा, पाहिजे तेवढा वेळ घ्या. माझं काही म्हणणं नाही, सुचू द्या, पहिल्यांदा वेळ लागेल, लागू द्या, काही अडचण नाही, वेळ लागू द्या, नो इश्यूज. वेळ लागला तरीही अडचण नाही, पण आपण ते बघत राहणार आहोत, कुठेही गडबड करणार नाही. सुबोध सर, ये ऑप्शन, क्या बात. कोणता शब्द कशासाठी आलेला आहे हे जर कळालं तर उत्तर येऊ शकतं मित्रांनो. यस, अवघड प्रश्न आहे. यस मिलिंद सर, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. यू आर ऑन राईट प्लॅटफॉर्म because I'm handling such questions. Those are actually asked in exams. I'm not passing the time, you know. These are very difficult questions. Those are asked in exams. So we must be aware of all such questions. या ए ऑप्शन, बऱ्याचशा लोकांना ए वाटतं. योगेश सर बी. वेळ लागू द्या. यस यस. आता बघा, वाक्य मी थोडं समजून सांगतो. द लायन यूज टू बी व्हेरी वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन आफ्रिका अँड एशिया. हे तर परमनंट वाक्य आहे, त्याचा काय विचार करा. आणि हे शेवटचं वाक्य, नो हंटिंग इज परमिटेड इन सच रिझर्व्ड एरिया. इथं दिसतंय का? हा भाग बघा. इन सच, अशा पद्धतीचे रिझर्व्ड एरिया. अशा पद्धतीचे रिझर्व्ड एरिया जे असतात तिथं हंटिंग आपल्याला परमिटेड नाही. अशा पद्धतीचे इन सच, ओके, इन सच रिझर्व्ड एरियाज. इथं लक्ष द्या. मग हे कोणते तरी एरियाचा उल्लेख अलीकडच्या वाक्यात असायला पाहिजे. मी बोललेलं काही कळतंय का? बघा, नो हंटिंग इज परमिटेड इन सच रिझर्व्ड एरियाज. रिझर्व्ड जे एरियाज आहेत त्याच्यामध्ये हंटिंग करायला परवानगी नाही, शिकार करायला परवानगी. मग हे इन सच म्हटले, अशा पद्धतीचे एरिया. मग याला लागून याच्या अलीकडे येणारं वाक्य जर आपल्याला कळलं तर उत्तर मित्रांनो चढदिशी येतं. आणि यासाठी बघा, देअर आर स्पेशल फॉरेस्ट झोन्स. फॉरेस्ट झोन्स म्हणजे काय? हे स्पेशल एरियाज आहेत, सच रिझर्व्ड एरियाज. झोन म्हणजेच एरिया, राईट. झोन सेट असाइड फॉर वाईल्ड लाईफ अँड व्हेरियस कंट्रीज. हे पी, ओके, पीच्या नंतर हे यायला पाहिजे. मग पी लास्टला पाहिजे. मग पी लास्टला असणारा पर्याय मित्रांनो 2 नंबर दिसतो. मी सांगितलेलं किती लोकांना कळालं? पहिलं आणि शेवटचं वाक्य एवढ्यासाठी दिलेलं असतं मित्रांनो की पहिल्याला रेफरन्स आपल्याला नाही जोडता आला तर शेवटच्याला तरी रेफरन्स कोणता आहे ते तरी कळावं. त्याने उत्तरापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला असतो. पण त्यांना काय म्हणायचं आहे हे जोपर्यंत मला वाक्यातलं कळत नाही
तोपर्यंत त्याला जोडण्यासाठी असणाऱ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या असतात, एक रेफरन्स दिलेला असतो. पॅराजंबल असंच दिलेलं नसतं काहीतरी. आता पहिल्या वाक्याला जोडत असताना 100% अडचणी आहेत. याला काय जोडावं नेमकं कळतच नाही. देअर आर का टुडेज हे नेमकं कळत नाही, कारण दोन्ही वाक्यामध्ये प्रोनाउन आलेले आहेत. पण इथं मात्र कळतं इन सच रिझल्ट अशा पद्धतीचे. म्हणजे कशा पद्धतीचे? स्पेशल फॉरेस्ट झोन सेट असाइड, म्हणजे हे जे झोन दिलेले आहेत त्यासाठी एरिया हा शब्द आला. म्हणजे 6च्या अलीकडे पी पाहिजे, म्हणजे पी लास्टला पाहिजे, म्हणजे हा बी हा ऑप्शन. म्हणजे अशा पद्धतीनं उत्तराकडे जाण्याची कला, वाचनाची कला, वाक्याकडे बघण्याची कला. दिस इज एन आर्ट. आता बघा, मी वाक्य बोलत असताना माझ्या मुखातून सहज पद्धतीने ॲन गेलेला आहे. दिस इज एन आर्ट. मी असा विचार केलाय का आता आर्ट हे नाऊन आहे, त्याची सुरुवात वोवेल साऊंडनं व्हायला पाहिजे आणि मग मला ॲन लावायला पाहिजे. याला म्हणतात मित्रांनो फ्लुएन्सी. की बोलत असताना ज्या वेळेला तुम्ही विचार न करता त्या भाषेमध्ये बोलायला चालू करता, देन ओनली कॉल यू आर फ्लुएंट वन. इफ यू आर टॉकिंग इन मराठी, यू नेवर थिंक ऑफ मराठी. ज्यावेळेला तुम्ही मराठीत बोलत असता त्यावेळेला यू आर नॉट थिंकिंग ऑफ मराठी. तुम्ही असा विचार करता का की आता काळ कोणता वापरू, ओके आता पुढचा शब्द मला आठवतच नाही, मग मी काय करू. हा विचार ज्यावेळा गायब होतो त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं तुम्ही त्या भाषेमध्ये फ्लुएंट झाला. आताचं मगाचं जे वाक्य होतं दिस इज एन आर्ट, हे ॲन जे आलेलं आहे असं सहज आलेलं आहे. लक्षात घ्या, नियम गळून पडले की भाषा तुमची फ्लुएंट झाली असा त्याचा अर्थ होतो. मी बोललेलं कळायला अजून मानसिकता तेवढी, कारण तुमचं वय काय आहे मला माहीत नाही, पण मी जे बोललोय ते एक वाक्य असं आहे, नियम गळून पडतात त्यावेळेला भाषेवर प्रभुत्व येतं. नियमानुसार तुम्ही बोलतच नाही पण तुमचं सगळं बरोबर असतं. आता सध्या आपण नियमानुसार, म्हणून बऱ्याच वेळा माणसं मला विचारतात गुरुजी फ्लुएंट इंग्लिश येण्यासाठी काय करावं. प्रॅक्टिस. त्यावेळेला तुमच्या आयुष्यात इंग्रजी बोलत असताना आपण इंग्रजी बोलत आहोत याचं भान विसरलं जाईल, त्यावेळा यू आर कॉल्ड इज अ फ्लुएंट वन इन इंग्लिश. दॅट इज द केस. मराठी बोलत असताना असंच होतं ना, का तुम्ही असा विचार करता की आता मी मराठी बोलावलं, माझा टेन्स चुकेल का, मला प्रोनाउन व्यवस्थित येईल का, वाक्याची रचना व्यवस्थित होईल का. यू आर नॉट अवेअर ऑफ दॅट लँग्वेज, देन ओनली यू आर कॉल्ड फ्लुएंट वन इन पर्टिक्युलर लँग्वेज. लक्षात यायला असावं मी काय बोलायला लागलोय. आयुष्यात इतकं जरी कळालं तरी मी म्हणेन तुमचा दिवस आजचा सार्थकी लागला. यस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. टेक्निक कळालं असावं, माझा विषय काय आहे तो कळाला असावा. मी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी शिकवत असतो त्यावेळेला मित्रांनो मी सायकॉलॉजिकली कित्येक गोष्टी तुम्हाला सांगत असतोय. याचं कारण असं की या भाषेकडे बघण्याची तुमची नजर बदलावी, विचार बदलावा, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करावा, प्रामाणिकपणे स्वतःहून त्याच्यावर मेहनत करावी, हा उद्देश असतो. यस, आय थिंक यू गॉट इट. गो फॉर द नेक्स्ट वन. The workers are waiting for their pay packet since morning. वाक्यामध्ये सिन्स आले. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. खूपच सोपा प्रश्न. उत्तर चुकता कामा नये. 30 सेकंदापेक्षा 15 सेकंदात उत्तर देऊ शकता. वेळ तुमची चालू झाली. यस, कम ऑन. नासिक सर, डोंट वरी, आई एम विथ यू, डोंट वरी. जब तक मैं हूं तब तक आपको चिंता करने की कोई ज़रूरत नहीं, आ जाएगी. यस, धीरज रखो, आ जाएगी. बिल्कुल, डोंट वरी. यस, वेरी सिंपल क्वेश्चन इट वाज. बहुत ही आसान सवाल था. यस, व्हेरी सिंपल. उत्तर अगदी बरोबर. सी इज द करेक्ट ऑप्शन. सिन्स मॉर्निंग. मित्रांनो दिसतंय तुम्हाला कधीपासून, मगापासून तेच सांगतोय तुम्हाला की ज्या वेळेला असे सिन्स किंवा फॉरची फ्रेज दिसते, you are going to apply the present perfect tense or the present perfect continuous tense. That is why you need to go with this option C. Have been waiting is absolutely correct one. C is the correct option. The workers are waiting for their pay packet since morning is right now. You need to replace this one. Okay, have been waiting is there. Are waiting must be replaced. You need to replace by this have been waiting. I think you got my point. Present perfect continuous tense is there. You are absolutely correct one with the option C. He asked me where was my book. My book was, my book is my book. No improvement is there. काय मित्रांनो उत्तर द्याल. टिपिकल क्वेश्चन आहे. असे प्रश्न मात्र हमखास विचारले जातात. MPSC कडेही विचारले जातात. MPSC कडे गाळलेल्या जागा भरा म्हणून. इथं मात्र इम्प्रूव्हमेंट खाली विचारलेला आहे. ग्रामर इज सेम फॉर MPSC, SSC, CGL, बँकिंग,
एव्हरीवेअर द ग्रामर्स रूल्स आर सेम, वी मस्ट बी अवेअर ऑफ दॅट. ओके, ऑल राईट. काय मित्रांनो उत्तर असावं? कमॉन. कठिन सवाल है आपके सामने. अब यस, वेयर वॉज माई बुक. डी के साथ नो इम्प्रूवमेंट. कुमार सर इज सेइंग डी ऑप्शन. योगेश सर सी ऑप्शन. वेयर इज माई बुक. क्या बात. सी के साथ चलना पसंद कर रहे लोग. ए के साथ भी जाना पसंद कर रहे हैं. बिल्कुल बिल्कुल. उर्मिला मॅडम इज सेइंग ए ऑप्शन. कुमार सर ए ऑप्शन. यस मित्रांनो, या प्रश्नाकडे बघत असताना ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची तुम्हाला घटक यायला पाहिजे, तो म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. हे जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. आस्क्ड आलेलं आहे. ओके, इनडायरेक्टचं वाक्य आणि इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये ज्या वेळेला इनडायरेक्ट केलं जातं त्यावेळेला ते वाक्य सरळ केलं जातं आणि वाक्य सरळ होतं म्हणजे कर्त्यानंतर क्रियापद येतं. त्यामुळे उत्तर मित्रांनो वेअर माय बुक वॉज. वॉज हे शेवटी येतं, हे कळावं लागतं. डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा नियम जर बघितला तर मित्रांनो हे अशाच पद्धतीचं वाक्य होतं की आस्क्ड मी वेअर माय बुक वॉज. हे वेअर वॉज माय बुक हे जर असं जर मी म्हणा लागलो तर हे प्रश्नचिन्ह झालं, पण इनडायरेक्ट करत असताना मात्र प्रश्नचिन्ह निघून जातं आणि वाक्य सरळ होतं. माय बुक वॉज हे त्याचं मित्रांनो आपल्याला उत्तर दिसतं. त्यामुळे या ठिकाणी उत्तर येणार आहे ए. हे इतकं सगळं जर कळालं तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला डायरेक्ट अँड इनडायरेक्टचे प्रश्न आपल्याला कळायला लागले. उत्तर चुकलेलं आहे बऱ्याच लोकांचं मित्रांनो, कळालंही नसावं. मी अजूनही काय बोललो हे सुद्धा कळालं नसावं. डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा थोडासा अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न कशावर तयार. हे इनडायरेक्टचं वाक्य आहे. ओके, हे इनडायरेक्टचं वाक्य आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. यस, गो फॉर द नेक्स्ट वन. Many Christians believe your body and dash belong to God. Body and soul, body and reason, body and brain, or body and heart. काय मित्रांनो उत्तर द्याल? मगासारखाच हा प्रश्न आहे मित्रांनो. वियर अँड टीयर जसा आहे तसं बॉडी अँड व्हॉट. बॉडी अँड सोल, बॉडी अँड रिजन, बॉडी अँड ब्रेन और बॉडी अँड हार्ट. यस, क्या जवाब हो सकता है इसका? कम ऑन. यस, पास्ट फॉलोड. क्या बात, बिल्कुल. यस, योगेश सर इज सोल. सोल इज देयर सोल. क्या बात. ए के साथ चलना बहुत पसंद कर रहे लोग. बॉडी एंड सोल, बॉडी एंड रीजन, बॉडी एंड ब्रेन और हार्ट. कम ऑन. बॉडी एंड सोल. यस, कॉमन फ्रेज आहे मित्रांनो. परत एकदा या गोष्टीची तुम्हाला उजळणी. ओके, तन आणि मन. क्रांती मॅडम यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. ज्या लोकांनी उत्तर मित्रांनो हार्ट दिलेलं आहे उत्तर चुकलेलं आहे. ब्रेन येणार नाही. आणि लक्षात घ्या ब्रेन आणि ब्रेन्स हे सुद्धा सांगून ठेवतो. तुम्ही म्हणाल ब्रेन, ब्रेन म्हणजे मेंदू, ब्रेन्स म्हणजे काय? यस, कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज मिनिंग ऑफ ब्रेन्स? यस, ब्रेन आणि ब्रेन्स. हे ब्रेन आहे, याला यस लावलंय मी, ब्रेन्स केलंय. काय याचा अर्थ काय असेल? यस मित्रांनो उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मी लिहिलंय इथं ब्रेन्स लिहिलंय, इथं म्हटलंय ब्रेन. ब्रेन म्हणजे मेंदू, हे मी ब्रेन्स लिहिलंय. ब्रेन्स म्हणजे व्हॉट? काय उत्तर असेल याचं? ब्रेनचा अर्थ काय? अनेक मेंदू, 4-5 मेंदू, काय आहे ब्रेन्स? कमॉन. हे असंच परीक्षेला विचारतात. काय उत्तर असावं मित्रांनो? ब्रेन्स म्हणजे काय? व्हॉट इज लॉजिक? इंग्रजीतला हा भाग जर तुम्हाला कळाला तर मी म्हणालो खऱ्या अर्थानं तुम्हाला. आणि हे कॉलेजला असताना मला माहिती होतं. हे कॉलेजला असताना, हे इंजिनिअरिंग कॉलेजला ज्यावेळा होतो त्यावेळा मी इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, बिझनेस स्टँडर्ड, ओके, हिंदुस्तान टाइम्स, काय पेपर वाचायचो मी ते पेपर. आणि गावातला खेड्यातला माणूस मी काय असा फार मोठा, माझ्या घरात काय कोणी इंग्लिश बोलणार नव्हतं. बट नॅचरल जी गोष्ट होती माझ्याकडं ती म्हणजे आवड, इंटरेस्ट आलं पाहिजे मला उत्तम इंग्रजी आलं पाहिजे. मग मी असे शब्द बघा, अरे हा काय प्रकार आहे, हे ब्रेन्स कसं काय आलंय?
हे मला सतत प्रश्न पडायचे आणि त्या प्रश्नातून मित्रांनो आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट, ब्रेनचा अर्थ आहे मित्रांनो बुद्धी. बघा यस लावून त्या शब्दाचा अर्थ, मग कोणतरी तुम्हाला विचारतं ना, डू यू हॅव ब्रेन्स, तुला काय बुद्धी आहे का नाही, डू यू हॅव ब्रेन्स, यू नीड टू अप्लाय युअर ब्रेन्स, यू नीड टू अप्लाय युअर ब्रेन्स, जरा बुद्धी वापर, जरा डोकं वापर, अप्लाय युअर ब्रेन्स. हे ब्रेन्स म्हणजे बुद्धी. मग हे आपल्याला गावातच नाही, हे आपल्याला यस, आपण म्हणतो अनेक मेंदू, इथं यसचे मित्रांनो इंग्रजीत वेगवेगळे वापर आहेत. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत त्या शब्दालाच तुम्ही वापरू शकता. आयुष्यात कधी वापरलंय का ब्रेन्स? कधी वापरलेलं नाही. ओके, इंटेलिजंट, बुद्धी असलं काहीतरी तुम्ही वापरता, पण ब्रेन्स हा शब्द मात्र कधी बघितला नाही. हे ज्याला कळालं त्याला मी म्हणे यस. आमच्याकडे सकाळ, लोकमत, क्या बात. यस मित्रांनो, चांगल्या सवयी लावून ठेवा. याचं कारण, माझं इंग्रजी चांगलं होण्याचं कारण तुम्हाला सांगतो की आमच्या घरी एक किराणा मालाचं दुकान होतं. हे सांगायला बघा, किराणा मालाच्या दुकानामध्ये व्हायचं कसं की वडील जे आहेत ते स्वस्त असणारी रद्दी आणायचे. रद्दी हो स्वस्त. आणि रद्दी कोणती स्वस्त असते माहिती आहे काय? इंग्लिश न्यूजपेपर्स जे आहेत त्याची रद्दी स्वस्त असायची, त्यामुळे ते सगळे पेपर आणून टाकायचे. रद्दी गट्टा बांधलेला असायचा. लक्षात येतंय का बघा? त्या गट्ट्यामधले मी न्यूजपेपर काढायचो आणि एक एक शब्द वाचत बसायचो. उगाच चित्र बघायची, काही वाचायचं. माझा दुकान चाललं नाही, दुकान बंद पडलं, किराणा मालाचं दुकान बंद पडलं. पण त्या बंद पडलेल्या दुकानानं हजारो शब्दांचा मला परिचय करून दिला. त्यामुळे त्या दुकानाचा मी आजही आभारी आहे की ते दुकान बंद पडलं, पण हजारो शब्दांची ओळख मात्र त्या दुकानानं मला करून दिली. कारण ते दुकान हजारो शब्द घेऊन बसलेलं होतं आणि ते मी वाचत राहायचो, फक्त बघत राहायचो. सगळंच कळायचं नाही, मग ते मी बघत राहायचो. आवड, ही जी आवड असते ना ती माणसाला. आणि त्यावेळेला माझं वय किती, 8वी 9वी 7वी 8वीला होतो, पण ते शब्द काढायचे, उगीच काढायचे, अंडरलाईन करायचे, मोठ्यानं लिहायचे, म्हणायचे आणि मग बातम्या ऐकायच्या, रेडिओवरच्या बातम्या. दिस इज ऑल इंडिया रेडिओ, द न्यूज रेड बाय. काही कळायचं नाही. आवाज कसा आहे, आवाज कसा फोकस केला जातो, उच्चार कसे असतात, शब्द कसे, आणि ते मला आवडायचं. कळत नाही कदाचित तुम्हाला मी काय बोलतो. एक माणूस आणि एक गुरुजी तयार होण्यासाठी त्याला कोणत्या फेजमधून जावं लागतं हे मी पुन्हा सांगायला लागलो. मित्रांनो, एका अशा माणसासोबत आहात की जो माणूस खेड्यात वाढून सुद्धा अशा पद्धतीचं इंग्रजी तो शिकवू शकतो, ज्याच्याकडे कुठलीही डिग्री नाही, BCom नाही, BA नाही, काही नाही, MA इंग्लिश नाही, काही नाही, पण तरीसुद्धा त्याची असणारी आवड फक्त ह्या रस्त्यापर्यंत घेऊन आलेली आहे. इतकं जरी कळालं तरी म्हणेन की खऱ्या अर्थानं तुम्हाला माझा अर्थ कळाला. यस. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. सवाल तो नहीं है आप मित्रांनो. 399ची आपली बॅच, इतक्या कमी दरामध्ये 1,500 प्रश्नांची चर्चा, सखोल विश्लेषण काय असतं ते आता कळायला लागले. गुरुजी कळायला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गुरुजी कळायलाच महिना लागतो. हां, हे सगळ्यात महत्त्वाचं. गुरुजी लवकर कळत नाही बरं. मी काही लोकांना कळतच नाही. हे माझं दुर्दैव आहे की मीच काही लोकांना कळत नाही. मला काय म्हणायचं आहे तेच कळत नाही काही लोकांना. लोकांना वाटतं की गुरुजी त्याच पटडीतला आहे, आंबा खातो आणि पत्र लिहितो हे शिकवणारा. मी तो माणूस नव्हे. आय एम समथिंग डिफरंट. कारण त्या भाषेवर काम केलेला माणूस आहे. याचं कारण असं मित्रांनो, माझ्या घरी कुणीही इंग्रजी बोलणारं नव्हतं, कुणीही गाईडलाईन नसताना मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या अडचणी मला ज्या चांगल्या पद्धतीनं कळतात. कारण ज्या अडचणी आज तुम्ही फेस करायला आहे त्या सगळ्या अडचणी फेस करून त्याच्यावर मात करून मी इथंपर्यंत आलेलो आहे. म्हणजे तुमच्या अडचणी माझ्या इतक्या चांगल्या कुणीही समजून घेणार नाही, कारण त्या अडचणी मी फेस करून इंग्रजी शिकलेलो आहे. आणि ह्याच उद्देश असतो की त्या अडचणीवर मात करण्याची ऊर्जा, ताकद तुम्हाला मिळावी. म्हणून मी सांगतोय की 10 वाजता येत चला. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. 399ची बॅच, जी तुम्ही विचार करू शकता, 1,500 रुपयाला फक्त बॅच आहे. PDF आहे. सखोल विश्लेषण म्हणजे काय असतं हे आता कळायला लागलं असावं, गुरुजी कळायला लागला. 899ची बॅच आहे मित्रांनो. IBPS पॅटर्न खाली संपूर्ण बॅच आहे. सर्वांगीण चर्चा आहे ज्याच्यामध्ये 899च्या बॅचचा तुम्ही विचार करू शकता. बॅचेस वेगवेगळे आहेत. AK फाउंडेशनचं ॲप डाउनलोड करा. वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. यस. What I learned is that freedom is really the result of how you will remove obstacles. Now there are 4 options. You would remove, you can remove, you remove, or no improvement is there. आपके पास 30 seconds है. Come on.
Yes, what I learned is that freedom is really the result of how you will remove obstacles. मित्रांनो, वाक्य कळतंय का? यस मित्रांनो, वाक्यामध्ये बघितलं तर आपल्याला कोणत्या टेन्सचा वापर केलाय? हा क्लॉज आहे, हे इज आहे, राईट. व्हॉट आहे, लर्न इज प्रेझेंट टेन्स. ह्या क्लॉजसाठी इज आलेला आहे. व्हॉट आहे, लर्न इज प्रेझेंट टेन्स. पुढं बघा, रिझल्ट ऑफ हाऊ. ओके, हाऊ यू विल रिमूव्ह, विल मित्रांनो आलेला आहे या ठिकाणी बोललो होतो तुम्हाला मित्रांनो, अशा पद्धतीनं हाऊ असेल, दॅट असेल, व्हेन असेल तर समोर प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा. सी हा ऑप्शन अगदी बरोबर. तुम्ही कंडिशनल स्टेटमेंट काढून बघा. बऱ्याच दिवसापासून या गोष्टी मी रिपीट करत आलेलो आहे. व्हेन आला असेल, हाऊ आला असेल, इफ आला असेल तर वाक्यामधला समोरचा भाग हा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहावा. त्यामुळे हे हाऊ याच्या नंतर मित्रांनो हे वाक्य चालू झालं, हे काढून टाकावं लागेल. हाऊ यू रिमूव्ह ऑब्स्टॅकल्स, हाऊ यू रिमूव्ह ऑब्स्टॅकल्स, प्रेझेंट टेन्सचा वापर, सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर. या ठिकाणी सी हा ऑप्शन जर मला कळाला तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं उत्तर कळालं. काही लोकांना काय वाटलंय तुम्हाला सांगतो की या ठिकाणी पास्ट टेन्स आहे म्हणून पास्ट टेन्स नाही. हा भाग जो आहे हा भाग क्लॉजचा आहे आणि हे क्लॉजचा भाग, ह्या क्लॉजच्या भागाकरता हे इज वापरले म्हणजे खऱ्या अर्थानं हा प्रेझेंट टेन्स आहे. लक्षात आलं का की हा जो आहे म्हणजे एक क्लॉज या ठिकाणी कर्त्याच्या भूमिकेत आलेला आहे. राईट, कळतंय का तुम्हाला? हा क्लॉज आहे, हे वाक्य आहे, या वाक्यासाठी हे क्रियापद आलंय आणि हे नेमकं प्रेझेंट टेन्समध्ये आहे. म्हणजे वाक्य सगळं प्रेझेंट टेन्समध्ये असायला पाहिजे. क्लॉज तुमचा पास्ट टेन्समध्ये आहे पण मेन वाक्य मात्र इज आहे, कारण हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा मेन क्लॉज आहे. त्यामुळे या ठिकाणी मेन क्लॉजमध्ये इज दिसतं म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट टेन्स वापरला गेला पाहिजे. मग प्रेझेंट टेन्स वापरला गेला तर उत्तर मित्रांनो सी येणार आहे. इतकं लॉजिक ज्यावेळा डेव्हलप होतं त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं इंग्रजीकडं बघण्याची आपली नजर येते आणि अशा पद्धतीनं आपण इंग्रजी उत्तम शिकायला चालू करतो. नेक्स्ट अगला सवाल. This is the first time in my memory that the river has overflown the blanks. Yes मित्रांनो, काय उत्तर द्या? 30 सेकंदाचा वेळ. Come on. यस कुमार सर, घाईत घेतलेला निर्णय. क्या बात. वाव. बी ऑप्शन has overflowed. वा. बी ऑप्शन has overflowed. यस, उत्तर बऱ्याच लोकांचं बी आलेलं आहे. मनू सर, ओके. शारदा मॅडम इज सेइंग बी ऑप्शन. नो इम्प्रूव्हमेंट. जालिंदर सर, क्या बात. प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतं ते म्हणजे देर इज अ फर्स्ट टाइम. राईट, प्रेझेंट टेन्सचा वापर. राईट, देर इज अ फर्स्ट टाइम इन माय मेमरी. हे लक्षात घ्या, इन माय मेमरी. मेमरी रिलेट कुणाशी करते? पास्ट. यस, तुमच्या लक्षात आलंय का? बघा, दिस इज द फर्स्ट टाइम इन माय मेमरी. पास्ट टेन्सला रिप्रेझेंट कर. दॅट रिव्हर हॅज ओव्हरफ्लो. मित्रांनो, हे मेमरीमध्ये असल्यामुळं पास्ट टेन्सचा वापर करायला पाहिजे. उत्तर यायला पाहिजे ओव्हरफ्लोड. तुम्ही फक्त या इजकडे बघितलं आणि हा ओव्हरफ्लोडचा भाग वापरला. हे उत्तर मित्रांनो चुकीचं आहे. द सेंटेन्स मस्ट बी फॉलोड बाय दिस सेन्स. माय मेमरी, द मेमरी इज रिलेटेड विथ द पास्ट वन and that is why I need to apply go with the past tense now. That is overflowed is the correct option. बिल्कुल सही जवाब अगर आप सी के साथ जा रहे हो तो. यस, अशा पद्धतीनं. यस, कुमार सर इज सेइंग यस. फ्लो, फ्ल्यू, फ्लोन. मित्रांनो हे चुकीचं आहे. यस, फ्लो येत नाही तर फ्लाय येतं. फ्लाय, फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन आणि फ्लो हे जे आहे फ्लो, फ्लोड. ओके.
हे फ्लोड आहे मित्रांनो, हे कळालं पाहिजे. ओके, ओव्हरफ्लोड, फ्लोड, फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे फ्लोन आहे हे चुकीचं आहे, कारण वाक्य नदीशी संबंधित आहे. फ्लो म्हणजे वाहने, फ्लोड, फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन म्हणजे पक्षी उडून जातात त्यासाठी फ्लाय आहे, त्याचं फ्ल्यू असतं आणि फ्लोन असतं. त्यामुळे फ्लोचा सेकंड फॉर्म किंवा पास्ट टेन्स आहे फ्लोड आणि पास्ट पार्टिसिपल आहे फ्लोड. ही बाजू जर कळाली तर आपल्याला खऱ्या अर्थानं कळालं असा त्याचा अर्थ होतो. यस, गो फॉर द नेक्स्ट वन. आफ्टर द आर्ग्युमेंट जॉन डिडंट नो इफ सोनू वॉज अ फ्रेंड आर. बघा मगासारखंच उदाहरण, वेअर अँड टियर. आफ्टर देअर आर्ग्युमेंट जॉन डिडंट नो इफ सोनू वॉज अ फ्रेंड आर ब्लड, रायवल, एनिमी और फो. यस, friend or rival, friend or enemy, friend or foe, or friend or blood. Yes. Yeah. या कुमार सरी सिंग फो. यस मित्रांनो, उत्तर काय पाहिजे वा, ब्लड तर येणार नाही, रायवल इज नॉट देअर. इनिमी का फो. आता बऱ्याच लोकांना इनिमी याचा अर्थ होतो मित्रांनो शत्रू आणि फो याचा अर्थ मित्रांनो होतो वैरी. मित्र आणि वैरी. मित्रांनो उत्तर पाहिजे फो. आजच्यासाठी वहीत लिहून घ्या, फो म्हणजे वैरी. बऱ्याच लोकांना माहीत नसतं. हा शब्द एवढा मोठा लिहा की वहीचं एक पान यानं भरून जावं. FOE, फो म्हणजे वैरी. इनिमी माहिती आहे, इनिमी म्हणजे शत्रू. आणि वैरी जो असतो, शेजारी असतो, आपल्या जवळचा जो असतो, त्यावेळेला फो हा शब्द वापरला जातो. इनिमी जो असतो तो लांब असू शकतो. पाकिस्तानसाठी आपण इनिमी असा शब्द वापरतो, पण जवळच आपल्या असतो आणि तो वैरी असतो, त्यावेळेला फो हा शब्द वापरला जातो. वहीचं पान भरून लिहून ठेवा मित्रांनो. सकाळ, दुपार, संध्याकाळ या शब्दाकडे जर माहीत नसेल तर प्रेमानं बघा, शब्द आपोआप तुमच्या मेंदूमध्ये रजिस्टर होताना दिसेल. ही बाजू आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. शब्द तुमच्याकडे राहायला येताना दिसतील मित्रांनो, ज्या टेक्निकनं मी तुम्हाला शब्द सांगालोय. बॅचेस आहेत मित्रांनो आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या. MPSC आहे, TCS आहे, IBPS पॅटर्न आहे, किंवा तुम्हाला अगदीच वोकॅबची बॅच आहे जी 499ला आहे. आपल्या बॅचेस ज्या रेंज करतात ती 199ची बॅच आहे, जी शॉर्ट ट्रिकची बॅच आहे. दुसरी जी बॅच आहे ती म्हणजे 399ची बॅच आहे. PYQची बॅच आहे. 499ची बॅच आहे ती वोकॅबची बॅच आहे. 899ची बॅच आहे ती IBPS TCSची बॅच आहे. यस, अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला आपल्या ॲपवर ज्याला जे आवडतं, ज्याला जे रुचतं पसतं ते माणूस घेऊ शकतं. ॲप डाउनलोड करा, AK फाउंडेशन. कधी ना कधी त्याचा उपयोग होईल. पुन्हा भेटू उद्या रात्री 10 वाजता गप्पा आणि अशाच पद्धतीचे शब्द पुन्हा एकदा ऐकण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सांगतो की लेक्चर चालू होत असताना कदाचित काही ऑब्स्टॅकल आलं तर लगेच निघून जाऊ नका, कारण लाईटचा थोडा प्रॉब्लेम येतो, इश्यू येतो. यस, थँक्यू. स्टेशनवर असाल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. यस नारायण पाटील सर, सम क्वेश्चन्स आर चॅलेंजिंग. यस, मुद्दामच काही प्रश्न मी चॅलेंजिंग ठेवलेले असतात की जिथं तुमचं कसब लागतं, कसब ते सोडवण्यासाठी कसब लागतं. यस, काही प्रश्न सोपे असतात, काही अवघड असतात, त्याची लेवल मॅनेज केलेली आहे. यस, थँक्यू. थांबू आपण आज या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच.